रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाट म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतला एक भयान वळणांचा रस्ता। दिवसाच्या उजेडातही जिथे गाडी चालवायला धाडस लागतं तिथं रात्री काय होत असेल ते फक्त तेच सांगू शकतात जे तिथं अडकलेत। ही गोष्ट आहे दत्ता आणि संजय या दोन बस मेकॅनिकची, जी एका रात्री त्या घाटात एका बंद पडलेल्या एसटी बसचं रिपेअरिंग करायला गेले होते। पण त्यांना कल्पनाही नव्हती की बस दुरुस्त करणं हेच त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं आणि भयानक काम ठरणार आहे। संध्याकाळचे 7 वाजले होते। रत्नागिरी आगारातून एक फोन आला। MH20 B1122 ही संगमेश्वरून मुंबईला जाणारी बस कशेडी घाटात बंद पडली आहे। अंधार व्हायच्या आत दुरुस्ती करावी लागेल। दत्ता आणि संजय ही अनुभवी जोडी टूल्स घेऊन लगेच जीपने घाटाकडे रवाना झाली। साधारण 8 वाजता ते घाटात पोहोचले। बस एका तीव्र वळणावर अर्धवट रस्त्यात उभी होती। आसपास दाट जंगल आणि प्रचंड शांतता। गाडीचे लाईट बंद, ड्रायव्हर आणि कंडक्टर मात्र गायब। हे काय, गाडी आहे पण माणसं नाहीत। संजय चकित झाला। शक्यतो मदत घेऊन गेली असतील। आपण काम सुरू करू, वेळ वाया घालवू नकोस, दत्ताने उत्तर दिलं। दोघं टॉर्चच्या उजेडात इंजिनची तपासणी करत होते। थोड्या वेळाने झाडीतून कुजबूज ऐकू यायला लागली। काही आवाज, जणू कुणीतरी काहीतरी बरळतंय, पण स्पष्ट नाही। तुला काही ऐकू येतंय का? संजयने विचारलं। अरे, झाडीतली सळसळ असेल, दत्ताने दुर्लक्ष केलं। आणि तेवढ्यात बसच्या मागच्या बाजूने एक लहान मुलगा धावत येऊन बसमध्ये चढला। अरे, कोण रे तू? संजय ओरडला। मुलगा फक्त बसमध्ये चढला पण उतरला नाही। दोघंही त्याच्या मागे गेले। बसमधल्या खुर्च्यांमध्ये प्रत्येक सीट तपासली पण आतमध्ये कुणीच नव्हतं। मी प्रत्यक्ष पाहिलं, तो मुलगा बसमध्ये गेलाय ते। मग गेला कुठं? आणि तितक्यात बसचं सायलेन्सर अचानक धडधडायला लागलं। कुणीतरी ड्रायव्हर सीटवर बसल्यासारखं वाटत होतं पण सीट रिकामी होती। आणि पुन्हा बसमधले सर्व लाईट्सही लागले, तेही स्वतःहून। प्रत्येक सीटवर आता धुसर आकृत्या दिसू लागल्या। मुलं, म्हातारी माणसं, महिला, सगळेजण शांतपणे बसलेले पण त्यांचे चेहरे पूर्ण काळे, डोळे पांढरे आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांत भीती। दत्ता, आपण ज्या बसचं इंजिन रिपेअर करतोय ती बस काही सामान्य प्रवासी घेऊन जात नव्हती रे। संजयची थरथर सुरू झाली। ही बस, हीच का ती जी गेल्या वर्षी खडकावरून खाली पडली होती? दत्ताचा चेहरा फिकट झाला। दोघांच्या अंगावर शहारे आले। हो, MH20 B1122 हीच ती बस। 23 प्रवासी ठार आणि आज तेच प्रवासी परत प्रवास करताय। भीतीपोटी दोघेही सैरावैरा पळू लागले पण झाडीतून कुणाचं तरी कुजबुजत हसणं ऐकू येत होतं। आणि तेवढ्यात एक घोगरा आणि भयावह आवाज त्यांच्या कानी पडला। थांबा, अजून काम बाकी आहे, पळताय कुठं? एका क्षणी संजय मागे वळला आणि तिथं तोच लहान मुलगा त्याच्या अगदी समोर, चेहरा रक्ताने माखलेला, डोळे लाल भडक आणि चेहऱ्यावर असंख्य जखमा। आम्हाला पोहोचवून दे, नाहीतर आम्ही तुम्हाला पोहोचवू। त्या क्षणी संजय बेशुद्ध पडला। दत्ताने कसबस त्याला जीपमध्ये टाकून घाटातून बाहेर काढलं। दुसऱ्या दिवशी जेव्हा संजय शुद्धीवर आला तो काही बोलतच नव्हता। त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं। दत्ताने ही गोष्ट आगारात सांगितली। त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही। त्यानंतर मात्र रात्रीचं पुन्हा कधीच कशेडी घाटात जाणार नाही असा दोघांनी निश्चय केला। आजही कशेडी घाटात रात्री प्रवास करणारे ड्रायव्हर सांगतात, रात्री 8 नंतर जर तुम्हाला तिथे बस दिसली
तर रस्ता बदलून जा, कारण त्या बसचे प्रवासी अजूनही शेवटच्या थांब्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.